रामराम मंडळी, दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे। मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप, अर्थातच अण्णाभाऊ। मित्रांनो, आम्ही आता मित्राच्या बागेत आलेलो होतो आंब्याच्या, आणि थंबनेलवरून टायटलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की मी काय माहिती सांगणार आहे, कोणत्या आंब्याविषयी सांगणार आहे बरं का। तर आज तोतापुरी आंबा कसा असतोय आणि ह्याचा उपयोग काय आहे, त्याचा बाजारभाव काय हे सविस्तर माहिती सांगतो बरं का। तर काय करू, आता तुम्हाला ह्या आंब्याविषयी माहिती सांगतो। आता ह्या आंब्याचं काय विशेष आहे माहिती का, एक तर हे सरळ असा केशर आंब्याचं झाड तुम्हाला दाखवलं, इथंच झाड बघा, हे केशर आंब्याचं झाड आहे, हे सरळ मध्ये वाढ आहे। ह्याची पानाची बघा ही साईज तुम्हाला अशी खिलार बायल्यासारखे पानं असते त्याची, ह्याच्या अगोदर बी व्हिडिओ दिलेले आपण। आता त्याच्या शेजारी हे बी केशरच आहे, आणि आता हे तोतापुरी, हे तोतापुरीचं फळ। आता ह्याचे पानं, फळाविषयी पुन्हा सांगतो माहिती, ह्याचे पानं सांगतो तुम्हाला। आता ह्याची पानं जर तुम्ही बघितले तर आपल्याला हे बदामचे झाड आहे का, बदामचं झाड म्हणजे बदामाचं झाड नाही बरं का, म्हणजे बदाम आंब्याचं जे काय झाड दाखवलं होतं तुम्हाला त्याची माहिती सांगितली होती, तसेच पानं असते जवळपास, थोडेसे पिवळसर दिसते थोडेसे। आणि केशर आंब्याचे कसे असे हिरवळ, एकदम हिरवळ पानं दिसतंय केशरचं। आता हे जवळ आहे म्हणून दाखवलं तुम्हाला। आता हे जे ना, आता तुम्हाला दाखवलं ह्याचं जे वाढ आहे, हे आंब्याची वाढ आहे का, ह्याची वाढ अशी सरळ मध्ये जात नाही, हे असे पानं हे ते, म्हणजे आता ह्याला आकार दिला नाही त्याचं जाऊ द्या, पण एक तुम्हाला सांगतो, ह्याचं जे काय बुड आहे का, ह्याचं बुड असं सरळ मध्ये जात नाही, येडं वाकडं होतं ना, येलासारखी वाढ असते ह्याची। ककडी आंबा, बदाम आंबा आणि तोतापुरी आंबा, हे तिन्हीचे जवळपास सारखे पानं असतात जवळपास। आणि त्याची सुद्धा वेली वाढ असते, ही वेली वाढ अशी ही खाली बघा तुम्ही, असं वेलासारखी वर वाढ असते त्याची। आणि एका एका जागेवर फुटवे बघा तुम्ही, किती भरपूर फुटवे असतात हे शेंड्याच्या जागेवर, ती एक लक्षात आणायचं आपल्याला। आणि आता ह्याचं फळ, आणि ह्याला घोसाने माल लागते बाई, हे बघा किती मोहर लागला होता पाण्यामुळे, ह्याच्यामुळे उन्हामुळे करपलं थोडंसं ते, आणि ह्या वर्षी धुई बिले होती ना त्याच्यामुळे हे झालंय। घोसाचं दाखवतो तुम्हाला। आणि ह्याचं जे फळ आहे का, 1-1 किलो पर्यंत ह्याची साईज होती, ह्याच्या आंब्याची 1 किलो पर्यंत साईज होती बरं का ह्याची। आता ह्याच्या घोसाने सुद्धा लागते, तर मी घोसाचं दाखवतो तुम्हाला व्हिडिओ, एवढे घोस लागते ह्याला, माल बी भरपूर लागते बघा हे बाई, एवढा माल लागते, भरपूर माल लागते। आता हे जे माल बघितला का तुम्ही, आता हे माल भरपूर लागते, पण ह्याचा एक तोटा आहे बरं का। तोटा कोणता आहे की, आता ज्यावेळेस आपल्याला केशर आंब्याचा भाव जर समजा 80-90 रुपये किलो असला, किती 80-90 रुपये किलो जर असला, तर ह्याचा भाव आपल्याला 15 ते 20 रुपयापर्यंत, जास्तीत जास्त 20 रुपये, कमीत कमी 5 रुपये, 10 रुपये किलो सुद्धा ह्याला भाव कमी, इतका भाव कमी असतो। हेच लय मोठा तोटा आहे। पण ह्याचा माल कमी गळत आहे, म्हणजे गळत नाही, वारं जरी आलं का, हे बघा तुम्ही, वारं जरी आलं का, हे वाऱ्याने असं हल्लं तरी हे मोडत, हे होत नाही। त्याच्यामुळे आपल्याला आता किती वारं हे जर आलं का, हे पडत नाही जास्त, ह्याच्यामुळे हे देठाला कणखर आहे, त्याच्यामुळे ही एक फायदा आहे त्याचा। आणि दरवर्षी फुटतंय, हे दरवर्षी फुटतंय, आणि बाकीचे आंबे आहेत ना ते दरवर्षी एवढे काय फुटत नाहीत, ह्याला रोगाला एवढं काय बळी पडत नाही, आणि किड बी ह्याच्यावर जास्त येत नाही, हे लय मोठा ह्याचा फायदा आहे। फक्त तोटा एकच आहे की सगळ्यापेक्षा भाव लय कमी असते, आणि माल बी लय लागतो ह्याच्यात, पण फक्त तेवढा तोटा आहे। त्याच्यामुळे आपल्याला लावायचं जरी असलं, 4-2 झाडं आपल्या बागेमध्ये असावं आपल्या परपरागी करण्यासाठी, बाकीची काय जास्त लावायची ह्याची गरज नाही। आपलं दशेरी लावा, केशर लावा, इथे सगळं व्यवस्थित होत आहे। तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल, कारण माहिती तुम्हाला सांगितलं ह्याची माहिती की ह्याची वाढ आहे का, उपट जरी झाली तरी ह्याचे पान आहेत का, शेंडे फक्त असे वेलासारखे वाढतात, तेच फक्त ध्यानात आणायचे। आणि लावताना तुम्हाला आणखीन बी सांगतो, बागेत 4-2 झाडं लावा, जास्त लावायची गरज नाही, कारण आपलं पैसा करायचं काम आहे, जास्त ह्याच्यात जायचं काम नाही, हे का नाही, त्याच्यामुळे आपल्याला हे करा। तर माहिती नक्कीच आवडली असेल तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद, राम।